जर असा एखाद्या मी काय म्हणतो एखाद्या तालुक्याने जर असा आमदार निवडून दिला का एखादा जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला, जो जर पक्ष बदलून गेला तर त्याला कोंडून ठेवलं पाहिजे तालुक्यात. दुसरी सज्जात नाही. आमदार त्या तालुक्यात काय नाही निवडून त्या तालुक्यात दिले नाही ना, त्या आमदाराला अकोले तालुक्यात निवडून दिले एखाद्या, तो कुणी आमदार असो त्यांनी पक्ष बदलला ना, त्याच्यासाठी एक धान्याचे गोडा नाही ना तालुक्यात, कुठून ठेवलं पाहिजे त्याला, खिडकी वाटा जेवण देऊ त्याला. ज्यावेळेस स्टेजवरल्या माणसापेक्षा ज्यावेळेस तुम्ही खाल्ल्या माणसांची तुलना करशाल ना, स्टेजवरले माणसं सगळे पोपटपंची असतात, खाली बसणारे ऐकणारी माणसं आहे ना ते दर्दी असतात, त्यांचे दुःख वेगळे असतात. बरोबर. आपण स्टेजवर बसलो आपल्याला फक्त आपली लाल करून त्यांना सांगायचे असते. अरे ते त्यांच्या मनाचं दुःख ऐकायसाठी सांगायसाठी नाही तिथं, त्यांना वाटत हे सांगाय काहीतरी आले काय घेऊन आले काय आपल्याकडे. मी बी दावे लग्नाने आशीर्वाद देईन, खोटे नाही चालत मला. मी लईतला गेलो होतो लईतला दाव्याला, तिला मला म्हणले बाळासाहेब नायक सर त्यांचे डोळ्याला उभे राहा. नाही म्हणलं नाही, त्या आजीची मी ओळखच नाही ना, त्या आजीने मी कधी गाडीत गेलेली सर, आणि ती गेल्यानंतर ती आजीला चांगली होती, तिच्या मुलांनी लय बाहेर चांगलं सांभाळलं, हे खोटं माल नाही बोलत्या ना. नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख. आवाज सह्याद्रीचा या वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जनतेचं हित साधण्यापेक्षा आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कधी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करायचा, आणि तिथंही काही नाही जमलं तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा. एवढंच नाही तर वर्षभरात 2 वर्षभरात 5 पक्ष बदललेले आमदार, खासदार, नेते, पुढारी आपल्याला आज लोकशाहीमध्ये सगळीकडे बघायला मिळतात. आणि पुन्हा सत्ता आल्यानंतर ज्या पक्षात सुरुवात केली त्या पक्षात पुन्हा प्रवेश करायचा, आणि तिथं व्यासपीठावर जाऊन मोठा पक्ष प्रवेश सोहळा करायचा, आणि तिथं निर्लज्जपणे सांगायचं की आमची घर वापसी जाईल, आणि जनतेने सुद्धा टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करायचं. याच कारणामुळे लोकशाहीची विटंबना होत आहे. सगळीकडं दूषित वातावरण दिसत आहे, आणि या गढूळ वातावरणामध्ये कुठंतरी एक जागरूक पत्रकार म्हणून असं वाटतं की निष्ठावंत नेते, पक्षाशी, तत्वाशी आणि विचारांशी एकनिष्ठ असलेले प्रामाणिक कार्यकर्ते नेते आहेच की नाही, मग त्यांचा शोध घेणं हे एक पत्रकार म्हणून सामाजिक जबाबदारी आम्ही पार पाडली. आणि अशीच एक व्यक्ती की जी पक्षाशी एकनिष्ठ आहे, अनेक आमिष आली परंतु त्यांनी पक्ष बदलला नाही, पक्षाशी एकनिष्ठ राहिली, तत्वाशी एकनिष्ठ राहिली, आणि विचारांचे एक देणं घेऊन ते समाजापुढे गेली आणि आजही जात आहे. आणि तेच आदरणीय बाळासाहेब नायकवडी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते. अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पडलेल्या आहेत, आणि ते बाळासाहेब नायकवडी आज उद्याच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श म्हणून नक्कीच उभे राहणार आहे. आणि त्यांचा आदर्श घेऊन उद्याची लोकशाही खरंच निर्भीड आणि मजबूत करण्यासाठी ही मुलाखत प्रेरणादायी होणार आहे. नेते अकोल्याचे या सदरामध्ये आज आपल्या सोबत आहेत काँग्रेस पक्षाचे अकोले तालुक्याचे कार्याध्यक्ष, असं नेतृत्व की ज्यांनी स्वखर्चातून पक्षाची संघटना बांधणी केली, तसेच आपल्या जीवनातला अमूल्य असा वेळ पक्ष बांधणीसाठी दिला, कार्यकर्ते जोडण्यासाठी दिला, सामाजिक कार्यासाठी दिला. कार्यकर्त्यांचे असतील, समाजाचे असतील, लोकांचे असतील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र वेळ दिला. ते आदरणीय बाळासाहेब नायकवडी साहेब आज आपल्या सोबत ते संवाद साधतायत. नमस्कार. काँग्रेस पक्षाची संघटना बांधणी करत असताना तुमचा जो पूर्वीचा काळ होता त्या काळामध्ये तुम्ही कसं संघटना बांधणी केली? खेडेपाडी जाऊन काँग्रेसचे विचारधारा सांगितली लोकांना. काँग्रेसचे काय काम आहे, शेतकऱ्यांसाठी काय करतात, व्यापारी लोकांसाठी काय करतात, सगळे सांगितले. पण काँग्रेसचे तो चांगले बी होते, पण आता जनतेच्या मनात काय आले, भाजप सरकार आले पण सांगते. दुधाला 5 रुपये अनुदान शासनाने दिलेलं आहे, भीक मागितल्यासारखं दिलेले. मी म्हणतो तुम्ही रेट वाढून द्या, अनुदान सुद्धा देऊ नका ना. 50 रुपये लिटर दूध द्या. लोक त्याच्यात भेसळ सुद्धा करणार, भेसळ करणारे माणसं, व्यापारी दुसरे माणसं. शेतकरी मेले ना, दूध काढू मेलेले शेतकऱ्यांनी विचार नाही करते. मी म्हणतो 5 रुपये देण्यापेक्षा एकदा द्या ना 40-50 रुपये लिटर माग, काय भीक देऊ नका लोकांना.
अतिशय मार्मिक संवाद आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांनी आवाज सह्याद्रीच्या चॅनलला सांगितलेलं आहे की तुमचं जे अनुदान आहे 5 रुपये ते भीक दिल्यासारखं आहे. शेतकऱ्याची त्याच्यातून प्रगती होणार नाही. शेतीचा जो जोडधंदा आहे दुग्ध व्यवसाय त्याला ते 5 रुपये अनुदान पुरणार नाही आणि ते 5 रुपये अनुदान देखील सर्व सरसकट शेतकऱ्यांना मिळत नाहीये ना. 1-2 लिटर वाल्यांना कसं काय जाणार, पुढे जाणार ते? त्याच्याकरता सरळ द्या ना. जिथं 7-12 आला, जिथं त्यांच्या दारात गाई आहे ना, तुम्ही द्या ना 40-50 रुपये लिटरचे भाव. तुम्ही 5 रुपये देऊ नका अनुदान. शेतकरी भीक मागाय रिकामा नाही ना. शेतकरी इतका दानतदार माणूस कोण नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे. 100% भाजपवाल्यांनी ना शेतकऱ्यांसाठी तर खरंच काम केलं पाहिजे. आता त्यांना काय दुर्बुद्धी सुचेली माहित नाही. दुधाला बाजार दिले. मला एक सांगा, 10 वर्षापूर्वी गव्हाला बाजार द्यायचे, बाजरीला द्यायचे. खताच्या किमती किती झाल्या सांगा मला. बियाच्या किमती, फवाऱ्यांच्या किमती किती झाल्या. शेतकऱ्यांच्याच मालाला बाजार का नाही देऊ राहिले, दुधाला बाजार का नाही देऊ राहिले. गाईच्या सुगरात बिगराचे रेट डबल टिबल वाढले. काय करेल शेतकरी? शेतकऱ्याच्या वाट्याला फक्त गाईचं शेण येतं ना, त्याच्यातच शेतकरी खुश होतो. सगळ्यांचे बाजार वाढले, मात्र शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला बाजार भाव कधी वाढला नाही आणि त्याला हमी भाव मिळाला नाही, असं काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब नायकोडे यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचा मुद्दा रास्त आहे. काँग्रेसच्या काळामध्ये कशी परिस्थिती होती? काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांचा विचार केला जायचा. विलासराव देशमुख असं, सोनिया गांधी, इंदिरा गांधी असं थोडेफार विचार करायचे ते. शेतकऱ्यांचे माणसं होते ते. शेतकऱ्यांचा काय वेळा होता मला हेच कळत नाही. शेतकऱ्यांना यांचा इश्यूच नाही. यांची सगळी शहरी भागावर लक्ष. पण शेतकरी जर त्यांना माहित नाही, भाजप अपक्ष फक्त शहरी भागात यांना हे माहित नाही, जर शेतकऱ्यांनी जर ठरवलं काय करू शकतील. शेतकऱ्यांचा विचारच पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडे विचार आहे थोडा कमी नव्हता, यांच्यापेक्षा 100% होता. आणि कामही चांगले. आता जी कर्जमाफी केली होती काँग्रेसच्या काळामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांची, ती एक चांगली बाब होती. बरं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की काँग्रेस पक्षच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. 100%. आता काँग्रेसची संघटना बांधणी करत असताना तुम्ही अनेक मंत्र्यांबरोबर काम केलं. तुम्ही विलासराव देशमुख 2-3 वेळा आमच्या भेटी झालेल्या. थोरात साहेब तर काय नव्हते, राधाकृष्ण इखे होते पहिले, बाळासाहेब इखे होते. त्यांची मी कोतुळांना अकोल्या सभा घेतली होती बाळासाहेब त्यांची. अकोल्यामध्ये काँग्रेस पक्षाचे कुठलेही मंत्री महोदय आले किंवा मुख्यमंत्री साहेब वंदनीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब इथं आले की त्यांचे होर्डिंग्स, बॅनर मोठमोठाले आदरणीय बाळासाहेब नायकोडे स्वखर्चातून लावायचे. कुठलाही शिबिर असो, काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असो, क्रिकेट स्पर्धा असो, त्याच्यानंतर शिबिर असो, रक्तदान शिबिर असतील, त्याच्यानंतर कोरोना काळात देखील त्यांनी स्वतः किट्स वाटलेले आहेत, मदत केलेली आहे. म्हणजे एक सामाजिक भान ठेवून त्यांचं जीवन चाललंय आणि राजकारण कमी आणि समाजकारण जास्त या वृत्तीने त्यांचा आजपर्यंतचा जीवन प्रवास झालेला आहे. तुमचे चिरंजीव प्रदीपराज नायकोडे हे नगरसेवक आहेत अकोले नगरपंचायतीचे. तर कुठलाही सहकारी संस्थेचा पाठबळ नसताना, कुठेही सहकारी संस्थेवर तुम्ही नसताना, आपण ज्याला म्हणतो गॉडफादर बॅकग्राऊंड नसताना, केवळ पक्षाची पाठी काँग्रेस पक्ष, त्याच्यावर तुम्ही निवडणुका जिंकला. 100%. बरोबर. ही तुमची स्वतःची ताकद आहे. ही स्वतःची ताकद कशी निर्माण केली तुम्ही? स्वतःची ताकद पक्षनिष्ठा. इकडे बघा ना, पक्ष सोडून काहीच केलेलं नाही. इकडे पक्षनिष्ठा. जनतेला माहिती हा माणूस काँग्रेसमध्ये पहिल्यापासून. अगदी बरोबर. कधीपासून काँग्रेसमध्ये तुम्ही? सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये. साधारणपणे किती वर्ष झाले? साहेब काँग्रेसमध्ये होते ना, ते तिकडे गेले ना, आम्ही इकडे राहिले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये आम्ही गज आमच्या हाल झाली. इकडे आमच्या पक्षाला सत्ता नाही, काय नाही, तरी आम्ही टिकून राहिलो. पण एक आहे, आमच्या धमक आहे, आमच्या ताकद आहे. आम्ही कोणाला डगमगत नाही, कोणाला घाबरत नाही. निष्ठा एकच आहे आमच्या पक्षावर. लोक आम्हाला देतात निवडून. आज आपण बघतो स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःला तिकीट मिळवण्यासाठी, घरच्या फायद्यासाठी, घराणेशाही वाढवण्यासाठी असेल, वैयक्तिक लाभासाठी असेल किंवा ईडीच्या भीतीने असेल, अनेक जण पक्ष बदलतात, पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात आणि निष्ठा खुंटीला टांगून ठेवली जाते. परंतु असे व्यक्ती आहेत काँग्रेसचे निष्ठावान, आपण त्यांना म्हणू की काँग्रेसचे निष्ठावान बाळासाहेब नायकोडे, की ज्यांनी आजपर्यंत निष्ठा ही काय असते आणि पक्षनिष्ठा, तत्व, प्रणाली, विचार हे काय असतात हे नव्या पिढीला खरोखर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि प्रेरणादायी असं आहे. तुम्हाला कधी चुकूनही विचार आला नाही का की काँग्रेसची सत्ता नाही,
की इथं काँग्रेसचा आमदार नाही, मंत्री नाही, मग आपणही दुसऱ्या पक्षात जाऊ. मला लय ऑफर होती. बरं. मला आपले रावसाहेब वागचौरे शिवसेनेतून पिचडांक चालले होते. मला त्यांनी एवढी आग्रह केला होता. सुरेश वागचौरे तिथे बसलो होतो. अरे एवढं 2 दिवस नाही मागे लागले होते, तुम्ही प्रवेश करा, तुम्ही प्रवेश करा. नाही केला मी लोभापोटी कुठं जाणार बी नाही. पद आपल्याकडे चालू नाही त्यात नाही, पदांना कुठं तोटा केलाय. तुम्ही चांगले असेल तर जनता तुमच्या मागे राहते. हीच निष्ठा पाहिजे आणि ही निष्ठा जोपर्यंत तयार होत नाही कार्यकर्त्यांमध्ये तोपर्यंत कुठलाही पक्ष आणि लोकशाही बळकट होऊ शकत नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी निष्ठा फार महत्वाची आहे. निष्ठा महत्वाची आणि तत्व महत्वाचे. आणि तुमचे चिरंजीव प्रदीपराज नायकवडी यांचा अतिशय अफाट असा जनसंपर्क आहे, लोकसंग्रह आहे. तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून तो चाललेला आहे आणि त्यांनी सुद्धा कुठलाही कोणाचाही पाठिंबा न घ्यायचा, सहकारी संस्था पाठीशी नसताना, कुणी गॉडफादर पाठीशी नसताना आपल्यात एवढं मोठं जाळं विणलंय. हे कशामुळं शक्य झाले? आम्हाला काय माहितीये का, आम्हाला स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून आम्ही लोकांची कामं करतो. बरं. आता नगरपंचायतच्या टायमाला आहे ना, उभं राहायचे आधीच. बरं. तर 2-4 लाख रुपयाचे रस्ते त्यांनी तिकडे मुरम टाकून दिले स्वतः जीसीबी आमच्या ट्रॅक्टर आमचे स्वतः करतो. एखाद्याला काही अडचण आली तर मदत करतो आम्ही. अगदी लोकांना माहिती आहे ना, स्वतः कुठे आम्ही काहीच करीत नाही. आम्हाला लोकांची सेवा करायची असते. आता एक दिवस असा प्रसंग आला होता, इकडं माळेगावची मुलगी आहे गवळी म्हणून, ती आयटीआयच्या ग्राउंडवर फिरत होती. आयटीआय तर आम्ही सकाळी फिरायला असतो ना, थंडी होती, फुल थंडी होती. आणि तिचा बाप होता, तो थोडा मुका होता, म्हणजे थोडा बोलण्यात येईल. तो तिथे यायचा दररोज. मी 3 दिवस पाहत होतो त्याला. मिन्नत पांडे, विजूराव कोकरकर फिरत होतो. तर मी पाहायचं म्हणलं, ही मुलगी किती संस्कारची असेल हिचे. ही स्वतःच्या वडिलांना सोबत आणते, ते तिथे बसतात आणि ती रनिंग करते. मी एक दिवस ताई काय कोण आहे तुझे? ते पप्पा. ती विचारली, मी दररोज आणते तुझी. हा एकदम म्हणलं चांगली आहे, म्हणजे वळण चांगले, वागणं चांगले, काय असली अडचण तर मदत सांग मला, मी करेन तुला मदत. तर योग असा का मी ऑफिसमध्ये बसलो होतो, तिला ती अकॅडमीचं काहीतरी करत होती. तर तिला ते पुस्तक लागत होतं, पुस्तक घ्यायचं म्हणून ती समोरच्या आशा झेरॉक्सच्या दुकानात गेली. मी पाहत होतो, म्हणजे दोघं मायले का आले, काय गेले, परत खाली आले. मग मी माझ्या मॅनेजरला सांगितलं, त्या दोघं मायलेकांना बोलून आलो. ते आले, म्हणजे दीदी काय कर? ती म्हणली पुस्तक घ्यायला आले ते, पण पैसे 100 रुपये. पुस्तकाची किंमत 350 रुपये. मी त्या कसं म्हणलं, त्यांना चहा सांगितला, पाणी भरलं. मॅनेजरला म्हणलं, जा तिकडून पुस्तक घेऊन. 350 रुपये पुस्तक दिलं आणि वरून त्या आशा झेरॉक्सवाल्याला आत्ता या मिनिटाला फोन लावा तुम्ही. त्याला म्हणले, या मुलीला काय लागल द्यायचं मला सांगा, मी पैसे मी पेड करेन. त्या दिवसपासून ती मुलगी काय लागेल तिला घेऊन जायची. एक दिवस प्रसंग असा आला, मी नाशिकलो होतो आणि तिचा फोन आला. तिला मला वाटतं काय ते कॉल आला होता. मला म्हणली, कुठे हो? म्हणलं काय दिली? तिने मला शाळेतून कॉलेजून दाखला काढायचे, 3,500 भरायचे आणि मला उद्या तर कॉल आलाय, कॉल जायचे मला मुंबईला. अरे म्हटलं जाय सरांकडे. यशवंत आबाळांना फोन केला होता, म्हणलं तेवढं दाखला द्यायला सांग. ते बाहेर होतं. मग ती गेली, पण प्राचार्य काय तिला देईना. मग मी परत तिथं मला फोन आला, फोन केला. म्हणलं काय पैसे असं मी देणार तिचे, तिथे दाखला देऊन टाका. जर का मला अडचण आली तिच्या, उद्या ती जर पोचली नाही तर मग मी तुमची काही करणार नाही. आला त्यांनी दाखला दिला. वरून तिला मी मॅनेजरला सांगितलं 1,000-1,500 भाड्याला दिली. आजही ती मुलगी माळेला आपल्या याच्यावर तिचा दाखला दिला. ती तिकडे गेली मुंबईला, तिचं काही काम झालं. तिने मला फोन केला, परत आली. आणि तुमच्यामुळं काका झालं का? समाधानी मी या गोष्टी. ज्यांना कोणी नाही ना, इकडे अशा माणसाला केलं पाहिजे ना, ज्यांची गरिबी ना. अरे ज्यांना दररोज गुलाबजामुन लोक खातात, तर त्यांना तुम्ही चालताय. ज्या माणसाने कधी जिंदगीत गुलाबजामुन खाले नाही ना, त्याला चाला तुम्ही. अगदी मनातलं बोलले तुम्ही. त्याला चाला तुम्ही. भाषण करणारे खूप असतात, पाट्याच्या पाट्या बोलणारे खूप असतात. एकदा माईक हातात घेतल्यानंतर वेगळ्या आविर्भावामध्ये आणि अलंकारिक बोलणारे सुद्धा खूप असतात. त्याच्यानंतर डायलॉगबाजी करणारे खूप असतात. परंतु खऱ्या अर्थाने मदतीचा काँग्रेस का गरीबों के साथ ही जी म्हण आहे, जे वाक्य आहे, ते खऱ्या अर्थाने जर कोणी अंमलात आणलं असेल तर आदरणीय बाळासाहेब नायकवडी यांनी आणलेलं आहे. कुठली जात धर्म पात न पाहता खऱ्या अर्थाने काँग्रेसचा जो विचार आहे तो आपल्या कृतीतून ज्यांनी दाखवून दिला ते बाळासाहेब नायकवडी आहे. पुस्तक असतील, शिक्षणासंदर्भात फीचा विषय असेल. दरवर्षी मी 1-2 ऍडमिशन घेतो कॉलेजला गरिबांची. दमदी मी कॉलेज दरवर्षी ते मुलांची ऍडमिशन मी घेऊन देतो. कमी पडले मी पैसे देतो त्यांना. एवढं सगळं सामाजिक काम, एवढं सगळं
एक कळवळ आपण ज्याला म्हणतो, सामाजिक भान ज्याला आपण म्हणतो, ते त्यांच्यामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने ते कधी लवकर स्टेजवर बोलणार नाही. कधी तुम्हाला कधी त्यांनी तुम्ही कधी त्यांना बोलताना स्टेजवर बघितलं नसेल, परंतु त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की ते कर्तृत्वाने महान आहे. त्यांची कर्तृत्व हीच त्यांची ओळख आहे, हेच त्यांचं खरं भाषण आहे. आज तुम्ही खरंच पहिल्यांदा म्हणजे जीवनातली त्यांची पहिली मुलाखत आहे. आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून त्यांच्या भावना प्रगट ते करतायत की इतकी वर्ष आज त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलंय आणि नुसतं कामच केलं नाही, ते मनापासून काम केलं. कुठली अभिलाषा ठेवून केलं नाही, कुठली अपेक्षा ठेवून त्यांनी काम केलं नाही. आज एवढे वर्ष काम करत असताना कुठलं असं मोठं पद तुम्हाला मिळालेलं आम्ही बघितलेलं नाही. पण तरी कधी नाराजी जे मिळाले ते माझ्या ताकदीने मिळाले ना. बरं, जे मिळालं ते त्यांच्या स्वतःच्या पायाकडून काही घेतलेले. कारखान्यावर गेलो, पक्षाच्या गेलो असं. आणि अकोले तालुका आज तुम्हाला संपूर्ण ओळखतो. कोरोना काळात देखील तुम्ही चांगले काम केलं. कोरोना काळात तुम्ही जे किट्स वाटल्या, त्याच्यानंतर नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी यांनी सुद्धा अनेक कामं तिथं केली. तर तुम्हाला हे जे संस्कार आहेत, अडीअडचणीला मदतीला धावून जाण्याची, त्याच्यानंतर काम करण्याची, हे बाळगून कुठून मिळालं? नाही, एखादा युक्ती जर गरीब दिसली ना, तुमच्या मनात आलं पाहिजे, तुमच्या हृदयात आलं पाहिजे का आपण याला मदत केली पाहिजे. हेच मी मदत आहे ना. आता रामतळेकरने एक तुम्हाला फोन केला, विद्यार्थी गरीब दिली मी त्याला 8,000 सायकल घेऊन पाडाण्यात विद्यार्थ्यांना सायकल सुद्धा घेऊन दिली मी 8,000 रुपयाची. त्याला दुसऱ्याची राम त्याला म्हणलं घेऊन येईल, त्याला सायकल दिली मी घेऊन. ती घुगे साहेबांनी ऐकली, पाहिले कुठेतरी मोबाईल आपले. मी कधी कॅमेरावर जात नाही, मला ती सवय नाही. मला ती सवय नाही का पाकळी देऊन फोटो काढायची ती सवय नाही. मी मीडियाच्या फार बाजूला आहे, ते फोटो काढायसाठी मदत करायला असं नाही. मग ती कधीतरी घुगे साहेबांनी पाहिली होती, मोबाईल पण टाकले रामतळेकरनी. मग त्यांनी ते धामणगाव पाटला काहीतरी कार्यक्रम येणार होता ना. मला वाटतं याचा कच्ची ती नटी ती नाचणार आपले गौतमी पाटील. पण ते गाववाले तिथे गेले, ते त्यांची परवानगी काढत नाही. या माणसाने बाळासाहेब नाईकवाडे एक सायकल दिली, तुम्ही 100 का 50 सायकल द्या तेव्हा तुम्हाला परवानगी दिली. म्हणजे ते सुद्धा गौतमी पाटलांचा कार्यक्रम. त्या गावाने मला एक दोघांनी फोन केला होता, या बा तुम्ही तुमच्या सायकल, तुमची एका सायकलीमुळे आम्हाला भुगे साहेबांनी असे करायला लावलं होतं. अरे म्हणले हे चांगल्या कामाची सुरुवात एका सायकलीमुळे 100 सायकली विद्यार्थ्यांना मिळाला. ते म्हणजे तुम्ही तुमचे श्रेय येते. म्हणजे असे छोटे मोठे करतो आपण काम असे. तर एक अमिताभ बच्चन चढावे लागेल, हम जहाँ पे खडे होते लाईन वही से सुरू होती. नाईकवाडी साहेब, तुम्ही सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि लाईन तिथून चालू झाली आणि 100 सायकली तिथं मिळाल्या. म्हणजे तुम्ही एक दिशादर्शक आहात आणि कामाला सुरुवात करून देता. बोलणं कमी आणि कृती जास्त, हा तुमचा ब्रीदवाक्य आहे, मंत्र आहे कामाचा. हे सर्व करत असताना तुम्ही उद्योग व्यवसायात देखील भरारी घेतलेली आहे. तुमचा जीवन प्रवास देखील अतिशय शून्यातून झालेला आहे 100%. आणि म्हणजे आपण ज्याला म्हणतो अतिशय गरिबीतून त्यांचा प्रवास झालेला आहे. आणि गरिबीतून प्रवास झालेला असताना देखील गरिबांबद्दलची त्यांना आपुलकी, जाणीव, त्याच्यानंतर सामाजिक कार्य करण्याची आवड ही त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. आणि एवढं सगळं करून देखील त्यांनी कधी पक्षापुढं लोटांगण घेतलं नाही की बाबा मला एक पद द्या, किंवा कोणाकडे शिफारस केली नाही की मला असं मोठं पदच पाहिजे. जे काही काम केलंय त्यांनी ते निरपेक्ष भावनेने केलंय आणि निस्वार्थी वृत्तीने केलंय. तुम्हाला कधी असं वाटलं नाही की आपण एवढं मोठं काम केलंय? अकोले तालुक्यात एवढी मोठी आज काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे तो, आणि ह्या राष्ट्रीय पक्षाचे तुम्ही एवढे तालुक्यात काम करता, असं म्हणजे की मला एखादं पद मोठं पाहिजे होतं. माणूस पदाने नाही मोठा असतो, बरं जनतेने तुम्हाला मोठं ठरवतं. अतिशय चांगलं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की माणूस पदाने मोठा नसतो, जनतेच्या आशीर्वादाने माणूस मोठा असतो. आणि व्यक्तीने काम करावं ते जनतेसाठी, आणि पक्ष जो कार्यकर्ता असतो तो जनतेसाठी असतो. आता अकोले तालुक्याचा जर आपण राजकीय दृष्ट्या जर अभ्यास केला तर काँग्रेसला ही 2 खासदारकीसाठी उमेदवारी नाही. त्याबद्दल तुम्हाला तिथल्या शिवकांतिका अशी आहे का काँग्रेस पक्षाला आमदारकीला तिकीट नाही, खासदारकीला तिकीट नाही, तरी आम्ही या पक्षात टिकून राहिलो. इकडे म्हणा म्हणजे जिथं काय नाही तिथं आम्ही थांबेल. आम्हाला वाटत नाही का सत्ता जाईल पक्षाचा उड्या मारावा पैशावाले इकडे आम्हाला माहिती आहे आमच्यात दम आहे, आम्ही आमच्या पुरतं कमावणार. खरे निष्ठावान नाही तेव्हा आम्हाला पटापट आहे ना. बरं दुसऱ्या पक्षात जाऊन काय करणार तुम्ही? लांड्याला पडे. ज्या पक्षात काय नाही त्या पक्षात सुद्धा थांबलं पाहिजे तुम्ही. खरं. मग ज्या पक्षात विरोधीत जायचं, ज्या पक्षात काय नाही म्हणजे याचा अर्थ तुमच्या जो आले
तुम्ही कंपले म्हणून तुम्ही पक्षात प्रवेश करताय. त्याच्या भावी पिढीसाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी मुलाखत आहे आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांची. उत्कर्षताई रुपवते यांनी खूप पक्षाचं काम केलं. आदरणीय राहुल गांधींबरोबर देखील त्या होत्या. भारत जोडो यात्रेमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यांचं नाव कुठंतरी अग्रस्थानी होतं शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी. आणि त्यांनी अतिशय म्हणजे आत्मीयतेने सांगितलं की मला उमेदवारी द्या. अनेक वेळा त्यांनी कामही चांगल्या पद्धतीने केलेले आहे. अनेक ठिकाणी त्यांनी हे बोलून दाखवलं त्यांची व्यथा की मला उमेदवारी पाहिजे, तर त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. तर त्यांना जर उमेदवारी असती तर निश्चितच आज तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शेतकरी वर्ग नाराज आहे, तर निश्चित काँग्रेसचं सीट लागलं असं. 100% झालं काय, ह्या वरच्या वाटपामध्ये काही जिल्हा तालुक्याला आमदार नाही, तिथं या अशी झाली. म्हणजे आमच्या तालुक्यात, आपल्या अकोला तालुक्यात आहे ना, काँग्रेसचा आमदार नाही, तर त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणी पाच सुद्धा नाही. इकडे म्हणा, म्हणजे ते फक्त नावाला कार्यकर्ते इकडे म्हणा. मग माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे, आमदार असले तरी तुम्ही मोठे असेल असं नाही. जरी आमदार नसेल तर तुम्ही त्याच ताकदीने उभं राहिले का. तर झालं काय, तर उभं राहायला पाहिजे होतं. अपक्ष पक्ष मार्फत उभं राहा, पण काय तिच्या डोक्यात काही कळलं नाही. आता जे तिकीट दिलं गेलं आघाडीमध्ये, तर ते काँग्रेसला मागितलं असतं, साहेबांनी मागितलं बी होतं, पण काय वरती काय निर्णय असतील त्यांच्या पातळीवर, त्यामुळे कार्यकर्त्यांनी मरण होतं काय. बरोबर. पक्ष काही कार्यकर्ते आयुष्यभर काम केलं, काही पद मिळाले नाही तरी काँग्रेस सोडेल नाही. आता विलक्षणराव शेट यांसारखा माणूस आता परादिशी मला भेटले, दाढी करायला आले, ते मला म्हणले बाळासाहेब मी फार दमलो आता, पण मी जर गेलो तर तिरंग्यात हे करा मला. ते मला म्हणले एवढी पक्षाची निष्ठा आहे, अशी निष्ठावाली माणसं आहे ना पक्षात. आणि काँग्रेसचा एक हुकमी मतदार जगन्नाथ गोडसे आमचे लईचे, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं, त्यांचं वय नव्हतं जायचं, ते सुद्धा तिरंग्यात आम्ही हे केलं त्यांच्या आधी. एवढे मानणारी माणसं काँग्रेसला लोक. म्हणजे पक्षाचा झेंडा, पक्षाचा विचार, पक्षाची तत्व आजही काँग्रेस पक्ष अकोले तालुक्यात त्यांची हुकमी मतदार जो आहे तो आहे. परंतु कुठेतरी पक्षाचं जे हायकमांड आहे त्यांनी इथं लक्ष देणं गरजेचं आहे की खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन काम करणारे कार्यकर्ते कोण आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं हायकमांडचं काम आहे. उगाचच कुणालाही जास्त ताकद देण्यापेक्षा जे खऱ्या अर्थाने काम करतात त्यांच्या मागे पक्षाला उभं राहणं हे गरजेचं. आणि तसं होताना दिसत नाही का काँग्रेसमध्ये. काय म्हणजे काँग्रेसमध्ये ना झालं काय गटबाजी, आता पण अंतर्गत गटबाजीमुळेच पक्ष संपलेला. सुरुवातीला काँग्रेस पक्ष जास्त गटबाजी झाली, आता गटबाजी होत तो संपत आला. त्यातल्या आमोदी फेटण आला, यांनी तर ईडी लाव का शहाणी लाव का एवढं यांचं खेळच करून टाकला, सगळ्या पक्षाचा खेळ करून टाकला. अतिशय विनोदी पद्धतीने त्यांनी सांगितलं ईडी लाव शहाणी लाव, म्हणजे हे फक्त सरकारी यंत्रणा धाक दाखवण्यासाठी तयार केलेत की काय. अतिशय त्यांनी आदरणीय बाळासाहेब नायकवाडेंनी आज जनतेच्या भावना मी म्हणतो आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून इथे व्यक्त केलेल्या आहेत की जनतेची जी चिड आहे ती चिड तुमच्यातून दिसली मला. शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही मांडले, गोरगरिबांचे प्रश्न तुम्ही मांडले, बेरोजगारी सुद्धा. आज तरुण एवढा भरकटच चाललेला आहे, पण त्या तरुणाला पाहायला नोकऱ्याला वेळच नाही. मी म्हणतो नका नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांना द्या ना तुम्ही 40-50 रुपयाचे बाजार. नोकरीपेक्षा जास्त जीवन चांगला जग शेतकऱ्याचा मुलगा. अगदी बरोबर. तरी अजून शेतकऱ्याचा मुलगा शांतचे, जर एका पिटून उठला नाही हरे जगताप नाही काही करी. बरोबर. त्याच्या मालाला, त्याच्या गाईच्या दुधाला बाजार द्या तुम्ही. बरोबर. पहाटे 4 वाजता उठा, नवरा बायको आई वडील मुले, सांगा ना मला. 30-20-25 रुपयात दूध विकून काय करणार आहे, खाद्य महाग, सांगा ना मला. तुम्ही द्या 40-50 बाजार, उलटे तुम्हाला मदत करतील ते शासनाला शेतकरी. अगदी बरोबर. अतिशय आत्मविश्वासपूर्वक आणि इतकं प्रेरित त्यांनी विधान केलेलं आहे आता की ते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्याला दुबळं समजू नका. त्यांनी आता हे सांगितलं की शेतकऱ्याला एवढंही दुबळं समजू नका, त्याला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शेतमालाला बाजार भाव दिले तर तो सरकारला मदत करील, एवढी धमक एवढी ताकद त्याच्यात आहे.
100% जर आता जाऊन द्या यांनी नाही केलं लोक जवळ संयम आहे तोवर संयम ठेवणार आहे. बरं. शेतकऱ्याचा मुलगा तरुण मुली सुद्धा महिला सुद्धा कवर दम काढती. त्यांच्या जर दुधाला बाजार नाही त्यांच्या हाताला काम नाही मिळालं ना त्यांना जर दुधाला 40-50 बाजार नाही दिला ना ते हात सुद्धा वाईट काम करायला सुरुवात करतील. मग ही शासनाने दखल घेतली पाहिजे. त्यांनी एक इशाराच दिलेला आहे की जोपर्यंत शेतकरी शांत आहे तोपर्यंत शेतकरी शांत आहे, परंतु त्याला उग्र रूप धारण करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करू नका, कारण तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. त्याच्या मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. तुम्ही काँग्रेसचं काम करत असताना मगाशीच मी एक जुनी तुमची बातमी बघितली. तुमच्या ऑफिस समोर दुकानासमोर एक सर्वसामान्य कुटुंब होतं की जे शेंगदाण्याची गाडी लावत होती, फुटाण्याची गाडी लावत होती. अतिशय हातावर गरीब कुटुंब होतं ते. त्याला तुम्ही सहकार्य केलं. तिला मला 200-400 रुपये रोज देणार मिळायचे गाडीवाले माहिती म्हणाले. बरं. तिने जागा केली नको लावू नको, पण हा एकदम गरीब वाटला. मी म्हणतो गरीबाचं मुलगा पोट भरतय, त्याने उन्हात अनात पावसात अभ्यास करून आजही त्याला विचारत आई वडील तिथे एवढा अभ्यास करा. उलटी त्याला काय नाव त्याचं? झावरे. तर तो रेल्वेची परीक्षा टॉपचा पास झालेला आहे. टॉपचा त्यावेळेस पास झाला. त्यावेळेस आम्ही तिथले सगळेजण जमा होऊन त्यात आम्ही सत्कार केला. त्याच्या हृदयातून जे आलं ते ऐकत असं ती बातमी त्यांनी त्यांनी एवढं सांगितलं माझ्या आई वडिलांपेक्षा दादांची जास्त. मला तिथे 2-4 हजार रुपये मिळाले असते ना महिन्याकाठी. ते नाकर रुपया नाही घेत मी. सांगावं मला, अरे मी लोकांना मदत करतो. दीपक झावरे नावाचा एक युवक तरुण की ज्याला आई वडिलांकडून कुठलीही आर्थिक हे नसताना, उपलब्धता नसताना शेंगदाणा फुटाणा विकून ज्याचा चरितार्थ चालायचा, त्या मुलाला अतिशय आपल्या मुलाप्रमाणे जर सांभाळलं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांनी सांभाळलं आणि त्याला पुढे जाऊन नोकरी लागली. त्याचा फार मोठा सत्कार देखील विशेष म्हणजे आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांनीच केला. हे आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांच्या ऑफिस समोर एक शेंगदाण्याची गाडी असायची आणि त्या शेंगदाण्याच्या गाडीवर एक होतकरू तरुण दीपक झावरे नावाचा अत्यंत गरीब कुटुंबातला तो शेंगदाणे विकून फुटाणे विकून चरितार्थ त्याचा चालायचा आणि स्पर्धा परीक्षा द्यायचा. आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांना त्या जागेची किमान महिन्याला 5-6 हजार रुपये तरी मिळाले असते, परंतु 1 रुपया त्याच्याकडून घेतला नाही, त्याच्या वडिलांकडून घेतला नाही. आणि पुढे जाऊन तोच मुलगा रेल्वेची परीक्षा पास झाला आणि पास झाल्यानंतर तिथल्या संपूर्ण संकुलातील व्यापारी वर्ग गोळा करून आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांनी त्याचा फार मोठा सत्कार केला. संपूर्ण अकोले तालुक्यात पत्रकार बांधवांनी त्या बातम्या केल्या, अनेक ठिकाणी त्या बातम्या व्हायरल देखील झाल्या. म्हणजे इतकं चांगलं काम आपण ज्याला म्हणतो निस्वार्थी वृत्तीने आदरणीय बाळासाहेब नायकोडे यांनी केलेलं आहे. खरंच अशा नेत्यांची नेतृत्वाची दखल ही काँग्रेसच्या वरिष्ठ हायकमांडनी घेतलीच पाहिजे, कारण अशी जर दखल घेतली तर निश्चितच पक्ष बळकटीस होण्यास आणि वाढण्यास निश्चित मदत होईल. तुम्ही हे सर्व करत असताना सामाजिक काम असेल, धार्मिक काम असेल, त्याच्यानंतर राजकीय काम असेल, हे सर्व करत असताना मग उद्योग व्यवसाय कसं सांभाळतात? सांभाळायचं, दोन्ही पाहून करायचं. बरं. उद्योग व्यवसाय जर नाही सांभाळला तर मग आपल्याला हप्ते घ्यायची सवय लागेल. तुम्ही कष्टाचे पैसे कमावले पाहिजे. अतिशय मार्मिक उत्तर त्यांनी दिलेलं आहे. 2 रुपये मागायची वेळ आली नाही पाहिजे. 2 रुपये मागायची वेळ आली नाही केल्या पाहिजे. नाही तर त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल कर, ह्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल कर, चालत नाही. बरोबर, खरं. आपला पहिला जो पाया आहे तो कुटुंब व्यवस्था आपण ज्याला म्हणतो. आपलं घर, आपलं प्रपंच बघून आणि 2 पैसे मिळून राजकारण केलं पाहिजे, समाजकारण केलं पाहिजे. आणि आजची जी भावी पिढी आहे, तरुण आहे, ती राजकारणात येऊ इच्छिते. त्याच्यानंतर त्यांनाही वाटतं, त्यांनाही अपेक्षा आहे कुठंतरी पद मिळाली पाहिजे, काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश? त्याच्या पुढे तुम्ही असं बोललात, पहिलं तुम्ही तुमचं घर पहा. बर. घर पाहून तुमचं जर व्यवस्थित असेल तर थोडं राजकारण करा. बर. करा, पण निष्ठा चांगली ठेवून करा, लबाड्या करू नका राजकारणात. समाज तुम्हाला शिकायला, लोकांना माहिती कोण कसा कोण कसा नाही. तेव्हा पहिली गोष्ट घर तुम्ही सांभाळलं पाहिजे आणि मग तुम्ही समाजसेवा केली पाहिजे. तुम्ही कथा वाचल्या नाहीत, कादंबऱ्या वाचल्या नाहीत, बरीचशी पुस्तकं त्यांनी वाचली नाहीत, परंतु मी तर असं म्हणेन तुम्ही समाज वाचला आणि व्यवहार वाचला.
एवढं सगळं ज्ञान मी जे म्हणतो की पुस्तक वाचून सुद्धा कोणी देणार नाही, एवढं तुम्ही ज्ञान इथं दिलंय. हे तुमचं अनुभवाचं ज्ञान मी लई दिवसापासून राजकारणात आहे. मला मीडियावर बोलता येत नाही, बोलत नाही जाता नाही, पण अनुभव नाही. अनुभवाचं ज्ञान, अनुभवाची शिदोरी फार मोठी आहे. ज्यावेळेस स्टेजवरल्या माणसापेक्षा ज्यावेळेस तुम्ही खाल्ल्या माणसांची तुलना करशाल ना, स्टेजवरले माणसं सगळे पोपटपंची असतात, खाली बसणारे ऐकणारी माणसं आहे ना ते दर्दी असतात, त्यांचे दुःख वेगळे असतात. बरोबर. आपण स्टेजवर बसलो आपल्याला फक्त आपली लाल करून त्यांना सांगायचे असते. अरे ते त्यांच्या मनाचं दुःख ऐकायसाठी सांगायसाठी नाही तिथं, त्यांना वाटत नाही हे सांगाय काहीतरी आले, काही घेऊन आले काय आपल्याकडे. अरे तुम्ही त्यांना काहीच भीती नाही, तुम्ही त्यांना माईक करून फसू राहिले काही. खाल्ल्या लोकांचं दुःख तुम्ही पहा. आजच्या काळातलं आणि पूर्वीपासून चालत आलेलं वास्तव, आपण ज्याला म्हणतो वास्तव, हे आदरणीय बाळासाहेब नायकवडी यांनी मांडलेलं आहे की भाषण करून बोल थापा देऊन अनेक काळ अनेक वर्ष फसवता येत नाही. जनतेमध्ये चिड असते, जनतेला अपेक्षा असतात, जनतेचे प्रश्न सोडविणे हे फार गरजेचं असतं. भाषण करून त्याच्यानंतर त्यांनीच आता सांगितले का अशा पोपटपंची करून काही होत नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन प्रसंगी समाजामध्ये जाऊन त्याचे प्रश्न सोडावे लागतात. आणि जी मदत आपण करतो समाजाला, जी मदत करतो आपण वंचित असलेल्या एखाद्या व्यक्तीला, ती मदत सुद्धा किंवा फोटो म्हणून दाखवण्यासाठी नाही. अनेक त्यांनी तुम्ही अशा मदती केल्या असतील की ज्या फोटोत नाहीच ना, कधी कॅमेऱ्याने व्हिडिओ काढले नाही, कधी त्यांनी कॅमेरा व्हिडिओ कधी नाव दाखवेल मी तुम्हाला, लोक सांगतील तुम्हाला खरंच मदत केली का नाही. बरोबर. मी बी दावे लग्नाने आशीर्वाद देईल, खोटे नाही चालत मला. मी लईतला गेलो होतो दाव्याला, तिला मला म्हणले बाळासाहेब नायकवडी सर त्यांच्या डोळ्याला उभे राहा. नाही म्हणलं नाही, त्या आजीची मी ओळखत नाही ना, त्या आजीला मी कधी गाडीत गेलेलं सर. आणि ती गेल्यानंतर ती आजी लय चांगली होती, तिच्या मुलांनी लय बाहेर चांगलं सांभाळलं. हे खोटं माल नाही बोलत्या ना, म्हणून मी याच्यापासून लांब आहे. तुम्ही खरं जर उठलो असतो ना बोलाय, तिचं माहित असेल तर उठाव ना. नाही तर ती आजी लय चांगली होती. अरे आजी गोठ्यात असेल तुम्हाला माहिती नाही कधी, आणि तुम्ही तिला श्रद्धांजली व्हायला आजीचे लय चांगले सुखात दिवस गेले. अरे तिचे हाल काय होते ते पहा पहिले. ती गेल्यानंतर नाही, जी गोठ्यात असेल तिला तुम्ही घरात आणून ठेवा, त्याला तुमचे श्रद्धांजली होईल. तिचा मुलगा चुकत असेल त्याला 2 कान फाटत मारा, त्याला शिकवा, आईला सांभाळ, तर तुम्ही श्रद्धांजली व्हायला तुम्ही पात्र. मी तर म्हणेन की ही जी मुलाखत आज चालू आहे आवाज सह्याद्रीच्या माध्यमातून, ही न भूतो न भविष्य त्याची मुलाखत चालू आहे. कारण मार्मिक जे आहे आजच्या काळामध्ये जे चालू आहे खोटेपणा, त्याच्यावर आसूड ओढण्याचं काम आदरणीय बाळासाहेब नायकवडी यांनी केलेलं आहे. की जे खोटं चाललंय, जे पसंतच नाहीये, की जे दिसतंय की हे खोटं आहे, त्याच्यावर आसूड ओढण्याचं काम आदरणीय बाळासाहेब नायकवडी यांनी केलेलं आहे. खरंच असं बोलणारं कोणीतरी पाहिजे होतं. आणि आज या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही फोन केलेली आहे. मी असं म्हणेन की जे आहे ते आहे, रोख ठोक तुम्ही मांडलेलं आहे. मी का तो कडू बोलणारा माणूस सत्य असतो. बरोबर आहे, खरं. गोड बोलणारा माणूस घातकी असतो. बरोबर. माझा स्वभाव असा, एखादा चुकला ना त्याला चुकलंच म्हणणार लावणार माणूस. काही जणांना मी असे घरात कुणी दारू पेत असं, मी काही जणांना दारू सोडायला दररोज दिवसातून मी 2-3 वेळा आहे ना 2-3 पोरांना गोळे चुकायला तो रोडला ओळख नसू द्या माहिती विचारून घ्या टपरीवाल्यांनी. मी एक दिवस मुर्शिदच्या मारुतीला गेलो होतो पंढरदाऱ्याला, शनिवारचा जातो मी. तिथे एक कॉलेजचा पोरगा मस्त हे टाकेला होता, पाठीमागे दप्तर चालत मोठा होता, कुठेतरी सर्व्हिसला असेल सर्व्हिसला. त्यांनी मी नारळ ते घेत होतो आणि त्यांनी गोव्याच्या पुढे घेतले. ते दोघं नवरा बायको होते ते दुकानदार, आणि मी म्हणले इकडे हिरो. माझा स्वभाव कडक, मला इकडे हिरो काय त्याला वाटलं काय आपली ओळख नाही पाळून हिरो. मला घेते एक तिकडे म्हटलं हराम खोर दे बरात दिले. बरं त्याला वाटलं जवळचा माणूस कोणी घाबरला अचानक तो. मग त्या दुकानदारांना सांगितलं त्याला तेवढे पैसे दे, मी 100 रुपये काजू बदाम देतात. मी घेऊन दिले त्याला, मला हे खा मग शाळेत आहे. आज मी भंडारदाराच्या किराणा दुकानवाल्याचं मला नाव नाही माहिती, त्यांना विचारून ते मला विचारत होते अशी माणसं पाहिजे दुकानवाली. ते पोरग एवढं हुशार शिकेल होतं, एकही शब्द न बोलता गेलं. मला म्हणला काका आजपासून भाव खाणार नाही, हात जोडून गेला. असे काम केले पाहिजे तुम्ही. तरुणांनी व्यसनमुक्त राहावं, व्यसनमुक्त जीवन जगावं. आणि त्यांनी गोवा गुटखा वगैरे न खाता, तंबाखू असे व्यसन न करता
बदाम काजू खावे, दूध प्यावं त्या पैशाचं. इतके सुंदर विचार नुसते त्यांनी सांगितलेच नाही तर त्यांनी आता सांगितलं की त्या प्रसंगातून कसं त्यांनी त्या मुलाला व्यसनातून सोडवलं. अनेक काम आहेत तुमचे, म्हणजे हे कधी समाजापुढे आलेच नाही. हेच काम असतात, लोक करतील नाही. लोक उलटे लोकांना कशी दारू पितील, कशी गोवा खातील, मरतील, त्यांच्या प्रॉपर्टी आम्ही कशा घेऊ, हे लोक आहे. आणि तेच लोक आज तुमच्या मोर आहे. तुम्ही जाऊन पहा, तेच लोक नाही तेच जाऊन पहा तुम्ही राजकारणात काय चाललंय. तुमचं इलेक्शन आलं का द्या रे बॉक्स, हा विचार केलाय का तुम्ही? अरे तुम्ही एक माणूस सुधरा, लाख माणसं सुधारतील. नाही तर मग माझं इलेक्शन आलं, माझ्या इलेक्शन पुरती दारू वाटा, असं चालतं का? अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. इतकी सुंदर मुलाखत आज येथे होत आहे, इतका संवाद चांगला होत आहे की या संवादातून जनजागृती होणार आहे. उद्याच्या भावी पिढीसाठी, तरुणांसाठी ही मुलाखत निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. कारण त्यांनी जे मांडलेले मुद्दे आहे, एक एक मुद्दा जो असा आहे की अनेक पुस्तकं वाचून देखील इथं बोलता येणार नाही असे वाक्य त्यांनी इथं सांगितलेले आहेत. हे त्यांच्या अनुभवातून सांगितलेले आहे. त्यांनी समाज बघितला की हे मुलं गुटखे खातायत, थुकतायत, यांना पुढे जाऊन कॅन्सर होईल हे त्यांना कळतंय, दिसतंय. आणि ते तिथं लगेच रागाच्या भरात सांगतायत आणि ते गुटखा सोडायला सांगतायत, तिथं त्याला बदाम काजू देत आहेत. असे नेते, असे नेतृत्व प्रत्येक तालुक्यात पाहिजे, प्रत्येक तालुक्यात पाहिजे. आणि पक्षाने सुद्धा नेतृत्वाची दखल घ्यायला पाहिजे. आणि म्हणतात ना की सत्याला न्याय मिळत नाही. म्हणजे नाही न्याय नाही मिळत. सत्याला एकदम बरोबर तो सत्याला न्याय मिळतच नाही. पण एक न्याय मिळालाच पाहिजे असं नाही, तुम्ही लढत राहा ना. न्याय मिळालाच पाहिजे ही सुद्धा अपेक्षा नाही. लढत राहा तुम्ही. लढलं पाहिजे. इतके आत्मविश्वासपूर्ण विचार, इतके प्रेरणादायी विचार, इतकी उत्स्फूर्तता आणि इतका उत्साह आदरणीय बाळासाहेब नायकोडी साहेब, मी तुमच्याकडे बघताना तुम्ही एवढं मांडताय, ही आज तुमच्या आयुष्यातली पहिली आणि न भूतो न भविष्याची मुलाखत तर आहे. पण इथून पुढे सुद्धा तुमच्या अनेक मुलाखती होतील ही मी तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगतो, आत्मविश्वासपूर्वक सांगतो. तुम्ही जी मांडणी केलेली आहे. आता आपण पुन्हा एकदा पक्षाकडे वळूया. काँग्रेस पक्ष इथून पुढच्या काळामध्ये काय वाटचाल राहील? काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पहिल्या कामाचा, शेतकऱ्यांच्या सर्व्हिसवाल्यांच्या, नोकरीवाल्यांच्या, शासनाच्या सुद्धा गोरगरिबांचा पक्ष, सगळ्यांचा पक्ष आहे. पण आता हे असं जर चाललं तर लोकांचा विश्वास राहणार नाही. राजकारण लोकशाहीवर विश्वासच राहणार. मला एक सांगा, आता जर माणसं निवडून येतात, राष्ट्रवादीवाल्याचे निवडून दिले गाड्यावर, सेनेचे दिले, कमळाने कमळाचे दिले, याच्यावर काँग्रेसचे पंजाब दिले. मला एक सांगा, राहिले का? नाही. मग कोणत्या विश्वास राहिला जनतेने? जनता भयान झालेली आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की काँग्रेसच्या विचारधारणेवर, काँग्रेसच्या विचारावर एखाद्याला पंजावर आपण निवडून दिलं आणि तो तिकडे जाऊन कमळ हातात घेतो, म्हणजे हा जनतेचा अपमान केल्यासारखं, मतदारांचा. बरोबर. याच्यावर काय उपाययोजना करते? याच्यावर काय उपाय नाही. जर असा एखाद्या तालुक्याने जर असा आमदार निवडून दिला, का एखादा जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला, जो जर पक्ष बदलून गेला तर त्याला कोंडून ठेवलं पाहिजे तालुक्यात. दुसरी सजात नाही. आमदार त्या तालुक्यात काय निवडून त्या तालुक्यात दिले नाही ना, त्या आमदारला अकोले तालुक्यात निवडून दिले एखाद्या, तो कुणी आमदार असो, त्यांनी पक्ष बदलला ना, त्याच्यासाठी एक धान्याचे गोडा नाही ना तालुक्यात, कुठून ठेवलं पाहिजे त्याला, खिडकी वाटा जेवण देऊ त्याला. स्वार्थी वृत्ती ठेवून गुवाहाटीला पळून जाणारे, लपून जाणारे आमदार आपण बघितले. तसंच मार्मिक एक विधान त्यांनी केलंय की आम्ही सुद्धा मतदान देतो, आम्ही सुद्धा तत्व आणि निष्ठा, लोकशाही मजबूत होण्यासाठी मतदानाचा हक्क बजावतो. आम्हालाही काहीतरी विचार आहे, त्या विचाराने आम्ही मतदान करतो. म्हणून जर आमदार पळून जाणार असतील तर अशा आमदारांना कोंडून ठेवून त्यांच्या बरोबर स्नेह भोजन घेऊन त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला आम्ही कोणत्या विचाराने निवडून दिला आहे, एक संवाद झाला पाहिजे असं त्यांनी मांडलेलं आहे. प्रत्येक तालुक्यात जर केलं की होणार नाही ना, हिंमत होणार नाही. म्हणजे मतदारांचा अपमान करण्याची हिंमत होणार नाही. असं केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे धाक राहिला. थोडक्यात म्हणजे मतदारांचा त्यांच्यावर धाक राहिला, तो धाक राहिला. आपण यांच्या जीवावर मोठे झालो, यांनी आपल्याला निवडून दिलं ही ओळखच जायचंय ना, तुम्ही राजीनामा द्या मग जा. राजीनामा द्या. अतिशय रोखठोक विचार आपण ज्याला म्हणतो ते आदरणीय बाळासाहेब नायकोडी यांनी इथे व्यक्त केलेले आहे.
त्यांची थोडक्यात आता जाता जाता एक पार्श्वभूमी सांगतो. ते सर्वसामान्य कुटुंबातून तर आलेले आहेच. आज सामाजिक याच्यात काम करत असताना, राजकीय क्षेत्रात काम करत असताना जराही त्यांची माणुसकी कमी झालेली नाही आणि दीनदुबळ्यांसाठी, वंचितांसाठी, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी त्यांचे काम चालूच असतं. त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धा असो, कुठल्याही कबड्डी स्पर्धा असो, त्याच्यानंतर दवाखान्यात देखील कोणाचे बिल आणले असतील तर स्वतः पैसे घरातून देणारी अशी व्यक्ती आहे. आणि आजपर्यंत मीच त्यांना म्हणलो, ते मुलाखत देत नव्हते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी त्यांच्या 3 दिवस मागे लागलो तेव्हा आज त्यांनी मुलाखत दिली. म्हणजे मला म्हणे मी आयुष्यात कधी मुलाखत दिली नाही आणि आयुष्यात कधी त्यांनी माईक हाती घेतला नाही. आणि माईक हातात न घेतलेली व्यक्ती, कधी कॅमेरा पुढे न आलेली व्यक्ती इतकं छान बोलू शकते हे मी म्हणजे माझ्यावरच मला विश्वास नाही की आदरणीय बाळासाहेब नायकोडी साहेब तुम्ही इतकं भारी मुलाखत दिली आहे आणि तुमचे जे प्रांजळ मत आहे, प्रांजळ आपण ज्याला म्हणतो, ते इथं मांडलेले आहे. निश्चितच तुमच्या विचारांनी काँग्रेस पक्षाची भरभराट हो आणि पक्ष बळकट हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. जाता जाता तुम्ही काँग्रेसचे ध्येय धोरणं असतील, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षासाठी वरिष्ठांनी काय करायला पाहिजे हे थोडक्यात सांग. काँग्रेस पक्षासाठी लोकांनी काँग्रेस पक्षाने ना शेतकऱ्याचा पहिला प्रश्न उचलून झाला पाहिजे. बरोबर. शेतीचे बाजार, दुधाचे बाजार, भाजीपाला आंदोलन हे केले पाहिजे. आणि सर्व्हिसवाल्यांसाठी सुद्धा लोकांची काँग्रेसची कामं चालूची. पण ते झालं काय, ते जनतेपर्यंत जात नाही. काँग्रेसची कामं जनतेपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे मग ते मोदींवर जास्त फोकस झाला असं तुम्हाला म्हणायचं. मोदींनी सगळ्यात फोकस सोडून घेतला. बरोबर. म्हणजे म्हणावं तसं काँग्रेसचं काम महाराष्ट्रात होत नाही का होत नाही? गंज काम होतंय. बरं. पण या अशा मला एक सांगा, अशा येड्या मागे लावून गेले, ईडी मागे लावली, गेले पडून काय राहतं? बरोबर. असं शरद पवार सारख्या साहेबासारख्या माणसाला असे करायचे ते म्हणले बरोबर. अतिशय त्यांनी मार्मिक इथं संवाद साधलेला आहे की ईडीच्या भीतीमुळे अनेक जण सोडून गेले. वरिष्ठ नेते, ज्येष्ठ नेते, माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना देखील अजितदादा पवार सोडून गेले. मग असं जर असेल तर निश्चितच हे लोकशाहीला मारक आहे आणि लोकशाही जर बळकट करायची असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर कोणी आमदार पक्ष सोडित असेल आणि पक्ष सोडून जात असेल, कोणाला पाठिंबा देत असेल आणि विचार सोडून जात असेल, मतदारांचा अपमान करत असेल तर त्याला बिंदास कोंडून ठेवा. त्याच्यामुळं वचक राहील आणि तो वचक राहिल्यावर ही लोकशाही बळकट होईल. हा लोकशाहीमध्ये मतदारांचा अपमान आहे हे त्यांनी स्वतः इथं सांगितलेलं आहे. तुम्ही इथे आलात आवाज सह्याद्रीचा माध्यमातून एक खरा आपण ज्याला म्हणतो जनतेचा आवाज तुम्ही इथं व्यक्त केला त्याबद्दल मी तुमचा शतश ऋणी आहे. तुमचं काम असंच वाढत जाऊ. तुम्ही वेळात वेळ देऊन इथं मुलाखत दिली आणि ही तुमची पहिली मुलाखत नसून आता इथून पुढे अनेक तुमच्या मुलाखती सुरू होतील असा मला दृढ आत्मविश्वास आहे.